नमस्कार सर्वांना. हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आज खूप साधा आहे. मला एका खूप महत्त्वाच्या आणि लोकांच्या चेहऱ्यावरती स्माईल आणणाऱ्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. ती गोष्ट म्हणजे रक्तदान. आपण जेव्हा रक्तदान करतो ना, ते रक्त कुणाला तरी जेव्हा मिळतं, त्यांची गरज पूर्ण होते, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर कसली स्माईल येत असेल ना, त्यांच्यासाठी ती गोष्ट इतक्या आनंदाची असेल की ती गोष्ट मॅच नाही करू शकत कोण. या गोष्टीवर बोलायचं आज कारण की सातत्याने मी ती गोष्ट करत आलेलो आहे आणि मला आज असं वाटलं की आज बोलावं. याच्या आधी बोललो नाही कारण न्यूनगंड होता आणि त्या गोष्टीबद्दल कॉन्फिडन्स वाटत नव्हता. डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो. रक्तदानावर बोलायचं म्हणजे मित्रांनो, आपला देश आहे ना, ॲनिमियाचा हब आहे. ॲनिमिया म्हणजे मुलींना रक्तामध्ये HB आयरन लेवल्स एवढ्या कमी असतात ना, त्यांना आठवड्याला रक्त चढवायला लागतं, आठवड्याला. त्याच्यानंतर ॲक्सिडेंट होतात, डायलिसिस होतात. अर्थात हे सगळं तुम्हाला माहिती आहे, कुणी कुणी अनुभवलेलं पण आहे, रक्तदान केलेलं पण आहे. हा व्हिडिओ स्पेशली त्यांच्यासाठी आहे ना, ज्या लोकांच्या मनात रक्तदानाबद्दल मिसकन्सेप्शन्स आहेत किंवा जे अनभिज्ञ आहेत रक्तदानाच्या सहाय्यकारी ठेवणाऱ्या मूल्यांपासून. म्हणजे रक्तदान केल्याने कितीतरी हेल्प होऊ शकते, कितीतरी लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो, अशा मुद्द्यांपासून ज्या लोकांना थोडंसं भरकटलेले आहेत ना, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. अर्थात मी तुम्हाला हा व्हिडिओ याच्यासाठी बनवतो की तुम्ही किमान, जे पुरुष हे ऐकतात ना, त्यांनी वर्षातून किमान 2 वेळा रक्तदान करा यार. आणि ज्या महिला हे ऐकतात त्यांनी वर्षातून किमान एकदा तरी. खूप सोप्या प्री कंडिशन्स आहेत रक्तदान करण्यासाठी. तुम्हाला वजन हवं 50 किलोच्या वरती आणि HB हवा 12.5च्या वरती. आणि फक्त तुमचं लिव्हर, शुगर, BP हे 3 घटक नॉर्मल हवेत आणि तुम्ही सर्वसाधारण माणूस पाहिजे. तुम्हाला कोणता आजार नसायला पाहिजे आणि बाकी तुमचं वेट आणि हिमोग्लोबिन तिथे गेल्यानंतर चेक करतातच. मी हा सांगण्यामागचा उद्देश तोच आहे की यार खूप मदत होते, खूप मदत होते. आणि बाकी मी एक म्हणेन की नाही, काय काय लोक म्हणतात, हे मिसकन्सेप्शन्सवर मी येतो. अर्थात त्याच्यावरतीच मी हा व्हिडिओ बनवायचा माझा एक एम्फेसिस आहे, भर माझा त्याच्यावरतीच आहे. काय लोक म्हणतात की अरे आमच्या शरीरात रक्त नाही, किंवा आम्ही नॉन व्हेजिटेरियन नाही आहे, आम्हालाच रक्त कुठून भेटेल. मी स्वतः व्हेजिटेरियन आहे आणि मी गेल्या 7 वर्षांपासून जर 3 महिन्यांना रक्तदान करतो आणि आजच मी 28वी वेळा रक्तदान केलेलं आहे. आज मला वाटलं, एक मनापासून प्रकर्षाने जाणवलं की यार सांगूया, तो न्यूनगंड बाजूला ठेवूया आणि सांगूया, काहीतरी मदत तरी होईल. तर लक्षात घ्या, काही फरक पडत नाही जर तुम्ही 3 महिन्यांना रक्तदान केलं तरी. फक्त तुम्ही लीफी व्हेजिटेबल्स, ग्रीन व्हेजिटेबल्स खात राहा आणि बीटरूट असेल, गूळ आणि शेंगदाणे असतील, बाजरीची भाकरी असेल, असं खात राहा. तुम्ही जर 3 महिन्यांना रक्तदान करू शकता आणि त्याने तुम्हाला कोणतीच रक्ताची कमी जाणवणार नाही. 48 तासांच्या आत ते रक्त रिकवर होतं आणि कोणताच आजार होत नाही. गेल्या 7 वर्षांपासून मला कुठलाच आजार झालेला नाही आहे, मी व्हेजिटेरियन असून सुद्धा. मागच्या 4 वर्षांपासून मी व्हेजिटेरियन आहे, त्याच्या आधी नॉनव्हेज खायचो. पण तोच तो मुद्दा आहे की आम्ही नॉनव्हेज खातो, तर मग रक्तदान कसं. व्हेज खातो फक्त. आणि नॉन व्हेजिटेरियनसाठी तर यार तुम्ही डायरेक्ट इंटेक करता HBचा, त्यामुळे तुम्ही तर करू शकता. अर्थात HBचा काहीच प्रॉब्लेम येत नाही किंवा वजनचाही काही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही किमान वर्षातून 2दा तरी रक्तदान करा, खूप मदत होईल. आणि खूप तुटवडा आहे रक्ताचा, त्याच्यामुळे माझं निवेदन आहे तुम्हाला. तुटवडा असल्यामुळे हे कॅम्प्स घ्यावे लागतात. जे लोक व्हॉल्युंटरीली जाऊन रक्तदान करतात ना, ते जर गेले ना ब्लड बँक्समध्ये, तर या ब्लड कॅम्प अरेंज करायची त्यांना काहीच गरज नाही आहे. कॅम्प का घेतात ते, कारण लोक स्वतःहून येत नाहीत, काहीतरी त्यांना ॲडव्हर्टिजमेंट करायला लागते. तर वर्षातून किमान 2दा यार, आणि फिट राहा, त्याच्यामुळे तुम्ही रक्तदान करू शकाल. फक्त हेच खा, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, जे डार्क रेड आणि डार्क ग्रीन दिसतं ना, ते खायचं. आणि बाजरीची भाकरी, कारण ते मिलेट आहे, त्याच्यामध्ये आयरन हाय अमाऊंटमध्ये असतं बाजरीमध्ये आणि नाचणीमध्ये सुद्धा. आणि बीटरूट, गूळ आणि शेंगदाणे, खतरनाक HB असतं याच्यामध्ये. काहीच तुम्हाला सप्लिमेंट्स वगैरे खायची गरज नाही. याच्यामध्ये एवढं HB आहे की तुम्ही जर 3 महिन्यांना रक्तदान केलं तरी काही फरक पडणार नाही. एवढंच इन्फॉर्मेशन द्यायची होती. आणि करा, तुम्हालाही बरं वाटेल. आणि ज्यांच्या तोंडावरती ती स्माईल येईल ना, त्या स्माईलला यार = काहीच नसेल. म्हणजे एक अनुभव केला होता मी, एकदा ज्यांना रक्त दिलं होतं त्यांच्या तोंडावर जी स्माईल होती ती म्हणजे हॅट्स ऑफ. खूप भारी वाटलेलं तेव्हा. आणि असं नाही की भारी वाटलंच पाहिजे नेहमी, कदाचित ते ब्लड कुठल्या सैनिकालाही जाईल, कुठल्या आईला सुद्धा जाईल. तुम्हाला माहीत नाही तुमच्या रक्ताचा काय यूज होतोय ते. तर नक्की करा. आणि ह्याच्यामध्ये रक्त विकलं जातं का वगैरे, अरे तुम्ही ते दान देताय, रक्तदान आहे. तुम्ही का, तुम्हाला परत, जेव्हा आपण अन्नदान देतो आपण म्हणतो का की परत मला हा माणूस देईल, तसं रक्तदान आहे ते. तुम्ही द्यायचं काम करा फक्त. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हेल्प लागेल तेव्हा सुद्धा कुणीतरी रक्तदान केलेलं असेल, त्याच्यामधूनच रक्त भेटणार आहे. ठीक आहे, एवढाच माझा उद्देश होता हा व्हिडिओ बनवण्यामागचा. होप तुम्हाला कळालं असेल. आणि किमान 2दा यार पुरुषांनी,
किमान एकदा तरी, वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान करा. थँक्यू. हरे कृष्णा.